Hello students, welcome in virtual classroom. Let's facilitate learning. Today in this video, we are going to speak about writing skill question. And that question is summary writing. Today in this video, we are going to study about summary writing in Marathi. आज आपण समरी रायटिंग म्हणजेच सारांश लेखन या प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम बघूया सारांश लेखन म्हणजे काय किंवा समरी रायटिंग म्हणजे काय. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेला हा लिखाण कौशल्याचा जो प्रश्न आहे त्याचं ठिकाण जे आहे प्रश्नपत्रिकेमध्ये ते असतं प्रश्न क्रमांक 3 बी, की ज्या ठिकाणी तुम्हाला जो अनसीन पॅसेज दिलेला असतो म्हणजे जो तुम्हाला नवीन एक्स्ट्रॅक्ट नवीन परिच्छेद दिलेला असतो त्या परिच्छेदाचा तुम्हाला सारांश लिहिण्यासाठी सांगितलं जातं आणि त्याला गुणदान केलेलं आहे 3 मार्क्स 3 गुण. चला तर मग बघूया सारांश लेखन म्हणजे काय. तर सारांश लेखन म्हणजे दिलेल्या उतार्यामधील महत्त्वाचा मुद्दा थोडक्यात सांगताना किंवा लिहिताना उगीच पाल्हाळ न लावता आवश्यक तेवढ्याच गोष्टी प्रभावीपणे आणि परिणामकारकतेने मांडणे यालाच सारांश असे म्हणतात. परीक्षेत सारांश लेखनाला उतारा दिला जातो तेव्हा उताराचा 1/3 एवढा सारांश लिहिणं अपेक्षित असतं किंवा तो लिहायचं असतो. अर्थात एखाद दुसरी ओळ कमी जास्त झाली तरी चालते. सारांश लेखनासाठी उतारा देण्यात विद्यार्थ्याला उतार्यातील विचार स्वतःच्या भाषेत थोडक्यात आटोपशीरपणे मांडता येतात का हे पाहण्याचा मुख्य हेतू असतो. पहिली गोष्ट म्हणजे दिलेल्या उतार्यात कोणते विचार मांडले आहेत हेच तुम्हाला बघायचे असते. त्यावर तुम्हाला भाष्य करायचे नसते. सारांश लेखनात तुमच्या स्वतःच्या मतप्रदर्शनाची आवश्यकता नसते. उतार्याचा सारांश लिहिण्यासाठी प्रथम उतारा शांतपणे 2दा वाचावा लागतो. वाचत असतानाच त्यातील ठळक मुद्द्यांची मनाशी नोंद करून नंतर त्या मुद्द्यांची गुंफण करावी लागते. सारांश लेखन करताना उतार्यातील सर्व विचार आपल्या सारांशात येतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. विचार उतार्यातले असले तरी ते स्वतःच्या भाषेत मांडावे लागतात. भाषा सहज सुंदर व स्पष्ट असावी लागते. उतार्यात असणारे उपमा अलंकार किंवा वर्णने या साऱ्यांचा अंतर्भाव सारांशात करण्याची गरज नसते किंवा ते अपेक्षित नाही. पुन्हा एकदा थोडक्यात बघूया व्हॉट इज समरी रायटिंग. सारांश लेखन म्हणजे काय. अ समरी is a short overview of the main points of a text. The purpose of a summary is to quickly give the reader or listener an idea of what this material is saying. You may find it helpful to create summaries of your own work, but more often you will create summaries of material by other authors such as articles, plays, films, lectures, stories or presentations. तर थोडक्यात सारांश लेखन म्हणजे काय. सारांश हा मजकुराच्या मुख्य मुद्द्याचा एक छोटासा विहंगावलोकन आहे. सारांश लेखनाचा उद्देश हा आहे की द्रुतपणे वाचकांना किंवा श्रोत्यांना ही सामग्री काय म्हणत आहे याची कल्पना देणे. आपल्या स्वतःच्या कामाचे सारांश तयार करणे आपल्याला उपयुक्त ठरेल. परंतु बऱ्याचदा आपण लेख, नाटक, चित्रपट, व्याख्याने किंवा सादरीकरण करणे यासारख्या इतर लेखनाच्या साहित्याचा सारांश सुद्धा तयार करू शकाल. आता सारांश लेखन करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरं, आधी त्याबद्दल बोलूया. म्हणजे डूज ऑफ समरी रायटिंग म्हणजे
सारांश लिहिण्यासाठी हे करा, या गोष्टी ज्या आहेत त्याकडे लक्ष द्या. रीड अँड रीड द पॅसेज म्हणजेच परिच्छेद वाचा आणि पुन्हा लिहा. अंडरस्टँड, परिच्छेद किंवा दिलेला उतारा समजून घेण्याचा प्रयत्न करा. रीड द इन्स्ट्रक्शन्स, सूचना व्यवस्थित वाचा. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज, आपल्याला सारांशित करण्यासाठी नेमके काय हवे आहे ते शोधा. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स, प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेद्वारे मुख्य कल्पना ओळखा. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन, स्वतःची लहान लहान वाक्य तयार करा. कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स, वाक्यांसह वाक्य जे आहे ती जोडण्याचा प्रयत्न करा लिंकर्सच्या साहाय्याने. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस, मुख्य वाक्यांमधून निरर्थक शब्द आणि वाक्य जी आहेत ती काढून टाका. ओमिट डिटेल्स, अनावश्यक तपशील वगळा. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन, स्वतःचे स्पष्टीकरण कटाक्षाने टाळा. सारांश लेखन करताना उतार्याच्या 1/3 सारांश लिहावा. अ समरी मस्ट बी रिटन in 1/3 of the number of words in the given passage. सारांश लेखनात पुनरावृत्ती, स्पष्टीकरण, म्हणी आणि अलंकार यांचा अंतर्भाव करू नये. All repetition, illustrations, proverbs and figure of speech must be avoided. सारांश लेखन करताना उतार्यातील महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या भाषेत असावेत. Summary should be written in students' own language. उतार्यातील वाक्ये जशीच्या तशी सारांश लेखनात लिहू नये. Don't copy the sentences as given in the paragraph. सारांशाला समर्पक शीर्षक असावे व ते उतार्यातील विषयाची नेमकी कल्पना देणारे असावे. A title must be provided to the summary and it must be in harmony with the summary. Don'ts of summary writing म्हणजेच सारांश लेखनासाठी काय करू नये, कुठल्या गोष्टी ज्या आहेत की त्या आवर्जून टाळायला हव्यात. या ठिकाणी जो डायग्राम आपल्याला दिसतो आहे त्याबद्दल आता बोलूया. इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे. दिलेल्या परिच्छेदामध्ये उतार्यामध्ये नवीन माहिती समाविष्ट करू नका. त्या ठिकाणी नवीन माहिती अंतर्भूत करणं अपेक्षित नाही. एक्सक्लूड म्हणजे वगळणे. उतार्यातील महत्त्वाची माहिती वगळता कामा नये. अनावश्यक शब्द जे आहेत ते जरूर टाळले पाहिजेत, पण महत्त्वाची माहिती जी आहे ती मात्र वगळू नका. ॲड म्हणजेच जोडणे. नवीन माहितीचा अंतर्भाव करून, समावेश करून अतिरिक्त माहिती जोडू नका. कमेंट म्हणजे टिप्पणी करणे. दिलेल्या उतार्यातील जे कंटेंट आहे म्हणजे जो विषय आहे त्या विषयावरती टिप्पणी करणे कटाक्षाने टाळावे. त्यावरती स्वतःचे मतप्रदर्शन त्या ठिकाणी करण्याची गरज नसते. अँड गिव्ह एक्झाम्पल्स, उदाहरण देणे टाळा. दिलेल्या उतार्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःची उदाहरणं देणं अपेक्षित नाही. तर या सगळ्या गोष्टी पाहिल्या आपण की ज्या सारांश लेखनात करू नये. आता आपण बोलणार आहोत या प्रश्नाच्या गुणदान पद्धतीबद्दल, म्हणजेच मार्किंग स्कीम ॲज पर बोर्ड एक्झामिनेशन. तर बोर्ड परीक्षा जी असते त्यामध्ये सारांश लेखनाचा प्रश्न जो आहे त्यासाठी एकूण 3 गुण दिलेले असतात आणि हे 3 गुण विभागलेले आहेत 3 सब पॉईंट्समध्ये. तर या ठिकाणी पहिला मुद्दा आहे टायटल म्हणजे शीर्षक. शीर्षकासाठी पूर्ण
1 मार्क राखून ठेवलेला आहे. दिलेल्या विषयाला अनुसरून शीर्षक लिहायचे. दुसरा सब पॉइंट आहे कव्हरिंग इसेन्शियल पॉइंट्स. उतारामध्ये आलेल्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा सारांशामध्ये समावेश असावा, त्यासाठी आहे 1 गुण. आणि लँग्वेज स्टाईल अँड ग्रामर म्हणजेच तुमची भाषा, ती मांडण्यासाठी असलेली शैली आणि व्याकरण या सर्वांचा एकत्रित विचार करून त्यासाठी 1 गुण आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नासाठी एकूण 3 गुण असतात. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे या प्रश्नाचे जे प्रश्नपत्रिकेमधील स्थान आहे ते आहे क्वेश्चन नंबर 3B समरी रायटिंग फॉर 3 मार्क्स. चला तर मग आता आपण एक सारांश लेखनासाठी उतारा जो आहे तो अभ्यासूया. प्रश्न जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने दिला जातो. समराइज द एक्स्ट्रॅक्ट विथ द हेल्प ऑफ पॉइंट्स गिवन अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल अँड पॉइंट्स आर प्रोव्हाइडेड हिअर. तुम्हाला मुद्दे त्या ठिकाणी प्रश्नामध्ये दिले जातात. आता इथे बघूया कुठले मुद्दे दिलेले आहेत. मीनिंग ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. This depends on why USA is wealthy and the Sahara Desert is not. आता आपण दिलेला परिच्छेद जो आहे तो एकदा वाचूया आणि त्याचा सारांश कसा करता येईल ते बघूया. The standard of living of any country means the average person's share of the goods and services which the country produces. A country's standard of living therefore depends first and foremost on its capacity to produce wealth. Wealth in this sense is not money, for we do not live on money but on things that money can buy. Goods such as food and clothing and services such as transport and entertainment. A country's capacity to produce wealth depends upon many factors, most of which have an effect on one another. Wealth depends to a great extent upon a country's natural resources such as coal, gold, and other minerals, water supply, and so on. Some regions of the world are well supplied with coal and minerals and have a fertile soil and favorable climate. Other regions possesses perhaps only one of these things, and some regions possesses none of them. The USA is one of the wealthiest regions of the world because she has vast natural resources within her borders. Her soil is fertile and her climate is varied. The Sahara Desert, on the other hand, is one of the least wealthy. आता आपण दिलेला उतारा परिच्छेद पूर्ण वाचलेला आहे. आता त्याचा सारांश जो आहे तो कशा पद्धतीने येतो ते बघूया. या ठिकाणी सारांशाला शीर्षक दिलेले आहे आपण द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आणि आता दिलेला परिच्छेद जो आहे सारांश लेखनासाठीचा तो संपूर्ण एक परिच्छेद येईल. त्यामध्ये 2 स्वतंत्र परिच्छेद करणं अपेक्षित नाही. बघूया द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा 1/3 असलेला दिलेल्या उताराचा सारांश. द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ एनी कंट्री इज द ॲव्हरेज पर्सन्स शेअर ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस produced by the country. This depends on the nation's capacity or produce wealth, which in turn depends on the country's natural resources, soil and climate. The USA is one of the wealthiest nations of the world because of its vast natural resources, while the Sahara Desert is वन ऑफ द लिस्ट वेल्दी. तर अशा पद्धतीने आज आपण समरी रायटिंग म्हणजेच सारांश लेखन याबद्दल थोडक्यात
पण महत्त्वपूर्ण माहिती शिकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.